ते बॅग राहिल्या कुठे मध्ये ए नाही लावलेलं हां चला. नमस्कार. आपलं नाव सांगा. सावंत शंकर बाबूराव, जिल्हा परिषद प्रशाला दैपळ मुख्याध्यापक. सर, दैपळमध्ये दारूबंदीसाठी गेल्या 10 दिवसापासून महिलांचा मोठा उठाव झालेला आहे. या उठावामधून दारूबंदीसाठी चालू आहे सध्या, आणि याच्यामध्ये आपल्या शाळेचं म्हणजे विद्यार्थ्यांचं तिथं विषय निघत आहे की बाबा शाळेमध्ये काही विद्यार्थी दारू पिऊन आढळतात किंवा परिसरामध्ये बाटल्या, सिगारेटचे तुकडे असे काय आढळून येत आहेत, गुटख्यांचे रिकामं पुड्या असं आढळून येत आहे. तर काय सांगाल याविषयी? मान्यवरांना सर्वांना मी अगदी जाहीरपणे सांगू इच्छितो की शाळेमध्ये अजून असा एकही अनुचित प्रकार आम्ही घडू दिलेला नाही किंवा घडला नाही. परंतु नाहकरित्या जर गावामध्ये असा कोणी काही विषय काढत असेल तर ते अगदी शाळेच्या प्रगतीसाठी, शाळेच्या नावलौकिकासाठी अतिशय ते अगदी अवमानास्पद वाटते. गतवर्षी असा एक प्रकार निदर्शनास आला होता. ते 2 मुलं 10वी वर्गामध्ये शिकणारी मुलं बाहेर शाळेच्या बाह्य परिसरामध्ये काहीतरी अनुचित प्रकार किंवा मद्यपान करून आलेले निदर्शनास आलं होतं. त्या निमित्तानं त्या मुलांना पुन्हा परत कॅम्पसमध्ये दिसल्यानंतर बोलवून घेतलं आणि कम्प्लिटली त्या सर्व पालक वर्गांना देखील बोलवून घेऊन त्यांना 15 दिवस, महिना जवळजवळ शाळेमध्ये शाळाबाहेर ठेवून परत पुन्हा त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला आणि ते विद्यार्थी प्रवाहात ठेवून आज मितीला ते विद्यार्थी पासआउटसुद्धा झालेले आहे. एकंदरीत मला आनंदानं सांगावं असं वाटतं की या प्रशालेतील लाभलेला स्टाफ आणि गावातून मिळत असलेल्या सहकार्यामुळं तर गतवर्षी तर आपली मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा उपक्रमाअंतर्गत आपल्या तालुक्यात 2 नंबरसुद्धा आला होता. आणि याहून आम्ही सर्वच्या सर्व शिक्षक बांधव अगदी जबाबदारीनं कोणताही विद्यार्थी, कोणताही पाल्य मद्यपान असेल, अगदी कुठलंही एक अन्य सेवन करणारा एखादा व्यक्ती जर निदर्शनास आला तर त्यावर काटेकोरपणे नजर करून त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतच आहोत. आमचा एकच उद्देश आहे, फक्त आणि फक्त गुणवत्ता, आणि ती गुणवत्ता आजतागायत आपण टिकवून ठेवून याही पुढे अधिकतम कशी वाढेल याच्यासाठीच आमचा सातत्यानं प्रयत्न राहील. एवढं देखील मला या क्षणी सांगावं असं वाटतं. शाळेच्या जे आमच्या शाळेची जे काय समजा कधी कधी एक बदनामीचा सूर येतोय त्यावर सर्वांनी जरा थोडंसं काटकशानं एक शहानिशा करून यावरती विधान केलं ते रीतशीर राहील, योग्य राहील असं अपेक्षित आहे. शाळेच्या परिसरामध्ये बाटल्या आढळून येत आहेत. शाळा बंद केल्यानंतर या ठिकाणी काही अगदी गावातील नागरिक असतील, बारतेवाडीचे असतील, बाबळगावचे असतील किंवा वाटचं प्रवासी असतील, रोडच्या काळची शाळा असल्या कारणानं अगदी या ठिकाणी सर्वचे सर्व स्पेस गेटसुद्धा उघडून मध्ये येऊन बॅक साईडला बसणारे काय माणसं असू शकतात, नवयुवक असू शकतात, कोणाचं नाव घेता येणार नाही परंतु दिसून येतं. पण हे बाहेरचे विद्यार्थी आहेत, बाहेरची व्यक्ती आहेत. या शाळेतला कुठलाही विद्यार्थी अगदी दिसून येत नाही. CCTV लावलेले आहेत कॅमेरे. हो, CCTV देखील CCTV कॅमेरे आपल्या अगदी फ्रंट साईडला सगळ्या बाजूनं क्लिअर आहेत. परंतु बॅक साईडची जी भिंत आहे ती भिंत देखील कोणीतरी पोखरलेली आहे आणि तिथून येण्याचा प्रयत्न करतात. पुढं CCTV कॅमेरे असल्याचं त्यांना लक्षात आलेलं असावं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला समोर कोण आहे हे सुद्धा लक्षात येत नाही, नेमकं या ठिकाणी कोण येतो आणि हे असे अनुचित प्रकार करतो. बाटल्या दिसतात, काय बिस्लरी बॉटल दिसतात किंवा काही अगदी पांघरण्याचे कपडेसुद्धा कधी कधी दिसतात. यावर देखील आम्ही एक बारकावेनं त्यावरती निरीक्षण करतो आहे. नक्कीच हे सुद्धा बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करू.